नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव? तानाजी जाधव. तानाजी जाधव. आणि आपल्या नंदीचं नाव? लक्षा. लक्षा. घाटावर असतो आपला? घाटावर असतो पण आता आपल्याकडे. ओके, म्हणजे आता आपला मुंबईला बिनजोडला. कौशिक शेंदू वावली कल्याण यांच्या नावाने पळतो तो. हां, त्याचे मालक कौशिक शेठ शेंदू. ओके, कौशिक शेठ आहेत. कौशिक शेठ. ओके, कौशिक. आणि घाटावर कोणाकडे असतो? घाटावर हा विनीत भोईटे आणि आंबेदऱ्याचा अविनाश जाधव. ओके, त्यांच्याकडे असतो. रॉकेट ग्रुप आंबेदरे. रॉकेट ग्रुप. आणि कसा पळतो 3 फेऱ्यांना? 3 फेऱ्याला त्याचा गेल्या वर्षी 22 गुलाल आहेत. 22 गुलाल आहे. आणि चांगल्या नामांकित पहिल्यांच्या पळालेला. आणि तो कोणाकोणाच्या पायऱ्यात पळाला? समीर शेठ मोठागाव त्यांचा तुफान, स्वर्गीय तुफान. आपले पृथ्वीदत्त सागाव मॅगी त्याच्या पण गाव. आणि आठवणीतलं कोणतं मैदान आहे दादा? आठवणीतले म्हणजे त्याच्या जास्त करून घाटावरचेच मैदान आहेत. आणि एक आमच्या इथला पहिला मैदान झाला ते जेव्हा आम्ही त्याला नवीन आणला होता तेव्हा म्हणजे आम्हाला कल्पना पण नव्हती असा त्याने आम्हाला गुलाल करून दिले. ओके. आणि त्याचा 5-6 महिने बॅड पॅच होता, म्हणजे तो आजारी वगैरे त्याच्यामध्ये होता, तरी पण त्यांनी इथं आल्या आल्या आम्हाला चांगले गुलाल घेऊन दिले. ओके. आणि घाटावर नंबर वगैरे भरपूर आहे. 22 गुलालाच आहे. जवळजवळ माझ्या अंदाजे 12-13 एक नंबरचा मानकरी येतो. आता 4-5 दिवसापूर्वी वाघोलीला मैदान झालं, तिथं 1 नंबरचा मानकरी आहे. घाटावर तो कोणाकोणाच्या पायऱ्यात पळाला? तुम्हाला सांगितलं समीर शेठचा तुफान आणि मॅगीच्या आणि भरपूर असे म्हणजे भरपूर. आपल्याला मुंबईमध्ये कोणाच्या पायऱ्यात पळतो? मुंबईमध्ये आपले मिस्टर शेठ उबेरे यांचा गजा याच्या जोडीला. आणि ते आमचे भाऊजी आहेत, म्हणजे आमची घरचीच गाडी आहे. आणि आपला नंदी दाती कसं आहे? दाती पूर्ण. ओके. आणि कधी घेतला होता? हा आपण घेतलेला आता 3-4 महिने झाले. 3-4 महिने झाले. आणि आता तुम्ही मुंबईला आणलं बिनजोडला. हो. तर बिनजोडला कसं बोलतो? बिनजोडला पण छान, म्हणजे आम्हाला नाराज करत नाही. आज पण आमचा गुलाल होताच, पण ती आमच्या चुकीमुळे गुलाल गेलेला. ओके, म्हणजे बैलगाड्या क्षेत्रात हारी जीत होतच राहते. आणि आता खूप सुंदर असे आणि सोनेरी दिवस आपल्या बैलगाड्या शर्यतीला आलेले आहेत. काय बोलाल त्याबद्दल? नाही, दिवस तर चांगलेच आहेत. मध्ये बंदी होती आपल्या शर्यतींना, थोडासा झाला, पण आता पण सध्या काही लोकांनी वादविवादामुळे माझं तरी मत आहे का त्यांनी या गोष्टीपासून, वादविवाद याच्यापासून दूरच राहा. आणि नवीन जे बैलगाडा क्षेत्रात आता जे यंग मुलं उतरत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? यंग मुलांसाठी एवढंच काय गुलाल पडला वगैरे किंवा जिंकलं जल्लोष करतात, एखाद्याला चीड येते, अशा गोष्टी पण कराव्या नवीन पिढी. आणि संयम ठेवा. आणि दादा आपली गाडी कोणाच्या नावाने पळते? कौशिक शेंदू वाहोली कल्याण. आणि आपला गाडीचा ड्रायव्हर आपला ज्ञानी मामा किंवा आमचा इथला संस्कार ड्रायव्हर मांजरली हा असतो जास्ती करून. आणि दादा आपल्या दावणीला अजून कोणती बैल आहेत? आपल्या दावणीला एक वजीर म्हणून आमचा बैल आहे आणि एक छोटा आदत वासरू आहे सोन्या. बरं, ती घाटावरच असतात? नाही, इथंच आहेत आपल्या मुंबईला. आणि एक आपल्याकडे मावळचा एक हरण्या म्हणून पळतो. मग ते अड्ड्यात कधीपर्यंत दिसतील आपल्याला? ते असतात, पण आता काही कारणास्तव ते तिकडे घाटावरती सेकंदाला पळतात. सेकंदाला. आणि दादा तुम्हाला बिनचोडचा कोणता गुलाल आठवतो की खूप चांगला झाला आणि मैत्रीपूर्ण शर्यत झाली? मैत्रीपूर्ण आमची एक शर्यत झालेली, म्हणजे ती स्वतः राहुल भाईंना पण नव्हती माहीत, कृष्णा आणि आमच्या वजीरची झालेली. ती त्यांना पण नव्हती माहीत आणि आम्हाला पण. जेव्हा आम्ही मैदानात गेलो ती एक बैल सांगून झालेली. त्यावेळेस आमचे म्हणजे राहुल भाईंचे ना आमचे तोशिफ शेठचे एकदम जवळचे, म्हणजे एकदम मित्र, अशी एक ती शर्यत झालेली, ती आठवणीची आमच्या शर्यत. ओके. आणि बैलगाड्यामध्ये आपल्याला मैत्री जपावीच लागते. जपावीच. तर मित्रांबद्दल काय बोलला की मित्रांची कशी साथ असते? मित्रांची तर खूप साथ असते. म्हणजे मी आता आम्ही कुठे बाहेर असलो तरी त्यांचा खुराक पाणी या गोष्टी, म्हणजे मित्रांशिवाय हा क्षेत्र नाही. आणि माझा एक सुट्टी मेकर आहे साहिल गायकर म्हणून, त्याची तर मला खूप साथ असते. म्हणजे मी शर्तीमध्ये येताना तो जर जोडीला असला तर मला म्हणजे सगळ्याच गोष्टी होतात. आणि पोरं नसतील तर शर्यत ही होऊच शकते. बैलगाडा क्षेत्राचा नाद तुम्हाला आता किती वर्षापासून असतो? मी जवळजवळ बंदीच्या काळाच्या आधी आमच्याकडे जोडी होती माझ्या गावातलीच, राजा आणि घोडाबैलाची जोडी होती, राजा आणि चिमण्या. तेव्हापासून मला हा नाद, म्हणजे त्या निवळ त्या जोडीमुळे विनायक कुठे म्हणून त्यांच्या नावाने गाडी पळायची, निवळ त्या जोडीमुळे मी या बैलगाडी क्षेत्रात. आणि बैलगाडा क्षेत्राने आजपर्यंत काय दिलं तुम्हाला? खूप काही दिलं. म्हणजे मैत्री तर अशी दिली, म्हणजे वैऱ्याचा पण मित्र झाला ना,
म्हणजे आपण बोलतो ना एखादा दुश्मन पण मित्र झाला या शर्यतीमुळे. आणि अजून एक सांगायचं झालं तर शर्यत हा असं क्षेत्र आहे का इथं जात ही बघितली न. सगळ्यात जर उदाहरण द्यायचं असेल तर शर्यत, कारण की इथे जातीला थारा नाही. बरोबर. हा. आणि दादा आज बैल आपलं नाव करतोय तुमचं, काय वाटतं आज बैलाबद्दल? बैलाबद्दल म्हणजे आपण बोलावं तेवढं कमीच आहे, कारण की आपण तुलना नाही करू शकत त्यांची. आज ते म्हणून आपला आनंद यांनी शोधते. बरोबर. म्हणजे जे आपण बोलतो माणसाला काहीतरी आनंद सुख हे आपल्याला त्यांच्यामुळे. आणि दादा बैलांचं आणि तुमचं नातं कसं आहे? बैलांचं ना माझं नातं जर बोलाल तर मला तर असं मी जर कुठे बाहेर जर गेलो तर बैल म्हणजे मला असं का म्हणजे मला विचार पडतात तो काय करत असेल काय. म्हणजे एकदम भावाचं आणि आपलं जसं नातं आहे तसं बैल माझं नातं. विचारू. हा दादा आता बैलगाडा क्षेत्र चालू झालं हो. आणि याचा शेतकऱ्याला फायदा काय झाला असं तुम्हाला वाटतं? शेतकऱ्याला फायदा पण झाला, खूप फायदा झालेला. कारण की बैलांची वासरांची किंमत चांगली यायला लागली, चांगले दिवस पण आहे. म्हणजे जी पहिले मध्ये बंदीच्या काळात बैल जी हो, आता काही शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा त्यांच्यावरतीच आहे. बरोबर. एखादा आपल्या गाईचा खोंड तयार करणं, त्याला चांगली किंमत आली की विकणं, त्याच्यावरती दुसरं घेणं. म्हणजे काही कुटुंब आहेत की बंदीच्या काळात या गोष्टीमुळे खूप मागे होती. आणि या शर्यती बंदी उठल्यापासून त्यांना चांगले सोनेरी दिवस आहे. आणि बैलांना चांगल्या किमती देण्यामध्ये आपले स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांचा कोणी म्हणजे ते आपण बोलतो ना बैलगाड्याचा नाद, तसा त्यांचा नाद कोणीच करू नये. बरोबर आहे दादा. दादा गोवंश बद्दल काय बोला? गोवंश बद्दल बोलायला जाईल तेवढं कमीच आहे आणि गोवंश वाढलेला पण आहे. पण काही गोष्टी माझे खूप 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 या क्षेत्रामुळे गोवंशाला म्हणजे चांगला साईड भेटतो त्या गोष्टीला. पहिले म्हणजे वेगळ्या पद्धतीत त्याची विक्री व्हायची, आता चांगल्या जागी जातो, चांगला राहतो, चांगला खातो. आठवड्यात एक वेळे पण हाकलला तर 8 दिवशी त्याला चांगला खायला भेटतो आणि त्याची पोषण चांगली होतो. पहिले लोक नांगरांसाठी किंवा बैलगाडीसाठी वजन उचलासाठी, आता त्यांचा तसं म्हणजे बैलगाडी क्षेत्रामध्ये म्हणजे शर्यतीमध्ये त्यांची तर मजाच आहे. गोवंशाची म्हणजे त्यांचे चांगले दिवस आहेत. आमच्या हिशोबात रोज ईद आहे. तर दादा धन्यवाद, खूप सुंदर अशी तुम्ही माहिती दिलात आणि तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल. आणि असाच गुलाल तुम्हाला कायम मिळत राहू हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना आणि आमच्या चॅनलकडनंही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.